भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजे किसान ॲग्री एक्स्पो अर्थात किसान कृषी प्रदर्शन, जे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागातील मोसी गावामध्ये दरवर्षी भरत असते. 2025 सालामध्ये 10 ते 14 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे. तब्बल 30 एकरावर 600हून अधिक कंपन्यांची उत्पादने येथे आपल्याला बघायला मिळतात. यावर्षी प्रदर्शनाचं क्षेत्र वाढवल्यामुळं आपण दिवसभर जरी पायपीट केली तरी आपण सर्व स्टॉल पाहू शकत नाही. शेतीला लागणारे सर्व अवजारे, यंत्रसामुग्री येथे आपल्याला बघायला मिळते. गर्दी, आवाज यामुळे प्रत्येक यंत्रसामुग्रीची आपल्याला माहिती घेता येत नाही, त्यांच्याशी बोलता येत नाही. शेतकऱ्यांची इच्छा असते की प्रत्येक यंत्राची माहिती मिळावी, परंतु ते इथं शक्य होत नाही. तर चला पाहूया या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित झालेली शेती यंत्रसामुग्री. कृषी यांत्रिकीकरणामधलाच मोठा ब्रँड म्हणजे रोहित इंडस्ट्रीज. BBF यांचं सर्वात जास्त प्रसिद्ध असं प्रॉडक्ट आहे. अनेक कृषी यांत्रिकीकरणाची उपकरणं इथं आपल्याला पाहायला मिळतात. नुकतंच त्यांनी हाय स्पीड प्लांटर बाजारामध्ये आणलेला आहे आणि त्याची मागणी फार वाढलेली आहे. शेतीला लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची येथे अगदी रेलचेल आहे. त्यामुळे आपल्याला निवड करणं पण सोपं होतं. अनेक कंपन्यांची अनेक उत्पादनं इथं पाहायला मिळतात. रोटावेटर असेल, इंटररोविडर, लेसर अँड लेवलर, मोबाईल स्प्रेडर, सुपर सीडर, स्ट्रॉ रिपर बाइंडर, बोरिंग मशीन, सायलेज बेलर, प्रेस बेलर, हे रेक, विविध प्रकारचे नांगर, झिरो टिलेज ड्रिल, BBF, शुगर केन हार्वेस्टर, डायरेक्ट सीडर, न्यूमॅटिक प्लांटर, पॅडी थ्रेशर, मल्टीक्रॉप थ्रेशर, पोटॅटो डिगर, ट्रॅक्टर माउंटेड कंबाईन हार्वेस्टर अशी अनेक उत्पादनं आपल्याला इथं पाहायला मिळतात. बैलाची मशागत सध्या बंद झालेली आहे. त्यामुळं पिकामधील मशागत करण्यासाठी अनेक शेतकरी आता पॉवर विडरचा वापर करतात. या पॉवर विडरची उत्पादने अनेक कंपन्यांची आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि ही सर्व उत्पादने पाहिल्यानंतर आपल्याला कोणत्या कंपनीचं पॉवर विडर घ्यायचं हे शेतकऱ्यांना कळतं. पिकाची कापणी मळणी करणारे म्हणजे कंबाईन हार्वेस्टर येथे फार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. छोटी मोठी अशी अनेक उत्पादनं आहेत. पंजाबमधून सर्वात जास्त कंबाईन हार्वेस्टर निर्माण करणाऱ्या कंपन्या इथं प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत. आपल्याला समोर हे शुगर केन हार्वेस्टर दिसतंय. हे प्रदर्शन पाहायला फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आलेले नाहीत, तर लगतचे जे आपले कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, MP आहे, राजस्थान आहे, नंतर गुजरात आहे, अशा अनेक राज्यामधून शेतकरी तर आलेलेच आहेत. परंतु जे शेती अवजाराचा व्यापार करतात असे वेगवेगळे ट्रेडर्स, व्यापारी मंडळीसुद्धा इथं आलेले आहे. पहा किती मोठं कंबाईन हार्वेस्टर आहे. हे मल्टीक्रॉप कंबाईन हार्वेस्टर आहे आणि अशी जी कंबाईन हार्वेस्टर जी आहेत
अनेक कंपन्याची इथं उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे भारतीय कंपन्याच नव्हे तर अनेक देशांच्या यंत्रसामुग्री निर्मिती करणाऱ्या कंपन्या इथं आपल्याला प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. शेतीची जी यंत्र आपण पूर्वी कधी पाहिलेली नाहीत, त्याचं नावसुद्धा माहीत नाही, अशी अनेक यंत्र आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि या प्रदर्शनामध्ये जे शेतकरी यंत्रसामुग्रीची बुकिंग करणार आहेत त्यांना विविध कंपन्यांनी किमतीमध्ये सूटसुद्धा दिलेली आहे. समोर दिसणारं जे यंत्र आहे हे 5 रटाचे भेले म्हणजे गठ्ठे तयार करण्याचं हे मशीन आहे. आता अनेक शेतकरी 5 रटाचे भेले तयार करून विकू लागलेले आहेत. प्रदर्शनामध्ये जी मांडलेली यंत्रसामुग्री आहे, शेतीचे अवजार आहेत, यातील बऱ्याचशा अवजारांना यंत्रसामुग्रीला महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार यांचं कृषी विभाग अनुदान देत असतं. याची पण माहिती शेतकरी या कंपन्याकडून घेत आहेत, त्यांचं कोटेशन घेत आहेत. आपल्याला जी यंत्रसामुग्री लागते याची माहिती अनेक शेतकरी अनेक कंपन्याकडून घेतलेले आपल्याला दिसतात. त्या यंत्रसामुग्रीची ही जी यंत्र आहे ते कसं काम करतं, त्याची किंमत कशी आहे याची माहिती या कंपन्याच्या प्रतिनिधीकडून हे शेतकरी जागोजागी घेत असल्याचं दिसून येत आहे. समोरचं कंबाईन हार्वेस्टर दिसतंय. बहुतेक ते मल्टीक्रॉप कंबाईन हार्वेस्टर असावं. आणि या कंबाईन हार्वेस्टरचे अनेक मॉडेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. तसेच अनेक कंपन्या हे कंबाईन हार्वेस्टर निर्मिती करतात, ते पण या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत. बेलर मशीन आहे. ऊसाची कापणी झाल्यानंतर जे पाचरट पडतं ते जे भेले बांधण्याचं हे यंत्र आहे. यालासुद्धा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान मिळतं. आणि समोर जे पाहताय ते अत्याधुनिक असं न्यूमॅटिक प्लांटर आहे. म्हणजे आपले जे पारंपरिक पेरणी यंत्र आहेत त्यापेक्षा हे आधुनिक पेरणी यंत्र आहे. एका वेळेस एका जागी एकच बी पडतं. 2 बियामधलं किती अंतर ठेवायचं हे पण यामध्ये ॲडजस्ट करता येतं आणि फार फास्ट पेरणी या यंत्राद्वारे होते. बियाण्याची पण बचत होते. आणि हे जे न्यूमॅटिक प्लांटर आहेत त्याला व्हॅक्यूम प्लांटरसुद्धा म्हटलं जातं. अनेक कंपन्याची ही व्हॅक्यूम प्लांटर, न्यूमॅटिक प्लांटर आपल्याला इथं पाहायला मिळतात. समोरचं शुगरकेन हार्वेस्टर आहे आणि त्याच्या बाजूला ट्रॅक्टरवर चालणारं फवारणी यंत्र आहे. फार कमी कालावधीमध्ये या यंत्रानं आपल्या शेताची फवारणी होते आणि चाकात लहान दिला असल्यामुळं जरी पाऊस पडला तरी आपल्या शेतामध्ये ते आरामशीर चालतं. पूर्वी कधी न पाहिलेली
यंत्रसामुग्री आपल्याला इथं पाहायला मिळते. अत्यंत नवीन नवीन ब्रँड बाजारामध्ये आलेले आहेत. शेतीबरोबरच इतर उद्योगाला लागणारी मशिनरी, वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स, इंजिन्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. अनेक कंपन्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. खूप मोठी मोठी इंजिन्स जे की अनेक उद्योगामध्ये वापरले जातात ते पण आपल्याला इथं पाहायला मिळतात. फवारणीसाठी लागणारे ड्रोन्स अनेक कंपन्याची इथे आलेले आहेत आणि ते शेतकरी फार आवडीने पाहत आहेत, त्याची माहिती घेत आहेत. बाजारामध्ये अनेक प्रकारच्या पिठाच्या गिरण्या, पल्वरायझर इथं आलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला पावडर करायची असेल, कुठलीही हळदीची असेल, इतर धान्याची असेल, त्या करण्याच्या अत्यंत आधुनिक गिरण्या किंवा पल्वरायझर इथं पाहायला मिळतात. समोर आपल्याला लाकडी तेल घाणा दिसतोय. आता कच्ची घाणीचं तेल अनेक ग्राहक मागू लागलेले आहेत. हे पण पल्वरायझर मशीन आहे. म्हणजे पिठाची गिरणी किंवा हळदीची पावडर तयार करणे यासाठी हे मशीन वापरलं जातं आणि याचा वापर अनेक गावामध्ये आता वाढलेला आहे. एक नवीन उद्योग म्हणून याकडे लोक आता पाहू लागलेले आहेत. कमी कालावधीमध्ये जास्त आउटपुट. या स्टॉलवर आपल्याला सूर्याच्या मदतीनं किंवा विजेवर वाळवणी करण्याची यंत्र मिळतात. तसेच पॅकिंगची, ग्रेडिंगची अनेक यंत्र आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे सोलार ड्रायर आहे, ते विजेवर चालतं. बटाट्याची, हळदीची, आल्याची साल काढणारं हे यंत्र आहे. ऊस तोडणी झाल्यानंतर पाचरट जमा करून त्याचे बेले तयार करण्याचं हे यंत्र आहे. ट्रॅक्टरवर चालणारं हे यंत्र आहे आणि यासाठी सुद्धा कृषी विभागामार्फत त्याला अनुदान दिलं जातं. हे न्यूमॅटिक म्हणजे व्हॅक्यूम प्लांटर आहे. याची किंमत जास्त असल्यामुळे याचा खप कमी आहे, पण याची मागणी जी आहे ती हळूहळू वाढण्यास सुरुवात झालेली आहे. बटाट्याची लागवड करणारं हे प्लांटर आहे.
अनेक कंपन्यांची अशी उत्पादनं बाजारामध्ये आहेत. अनेक कंपन्यांची फार मोठी म्हणजे मोठ्या कॅपॅसिटीची मल्टीक्रॉप थ्रेशर्स या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे मक्याचं काढणी आणि मळणी यंत्र आहे. इतर काढणी यंत्रामध्ये कंबाईन हार्वेस्टरमध्ये मका काढता येत नाही, मळता येत नाही. आता कंपन्यांनी स्पेशल कॉर्न हार्वेस्टर बाजारामध्ये आणलेले आहेत आणि त्याचा वापर शेतीमध्ये वाढत चाललेला आहे.